मित्रांनो, नमस्कार. मी प्रमोद सस्ते, वय वर्ष 45. शनिवार 7 फेब्रुवारी. फलटण तालुक्यातील हजारो मतदार आपल्या गावातील मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करणार आहेत. कागदोपत्री प्रचार आज संपतोय, पण खरा प्रचार आजपासून सुरू होतो. छुपा, भावनिक, दबावाचा, आर्थिक. आज मी तुम्हाला कोणाच्याही बाजूने नेणार नाही. आजचा प्रश्न असा आहे, आपण मतदार आहोत की ग्राहक? निवडणूक आयोग म्हणतो प्रचारासाठी ठराविक वेळ आहे, पण वास्तव काय? शेवटच्या 48 तासामध्ये छुप्या भेटी, प्रलोभन, भीतीचं वातावरण. आपण नाही निवडून आलो तर अमुक होईल, तमुक होईल. सत्ता आपल्या हातात नाही तर विकास होणार नाही. हे सगळं संविधानाच्या चौकटीत आहे का, की लोकशाहीच्या पोकळ व्याख्या आहेत? मी स्वतः अनेकदा मतदान केलं. भाषणात ऐकायला गोड, पण निवडणुकीनंतर प्रश्न विचारायला गेलं की आता वेळ नाही. आज फलटण तालुक्यात विचित्र परिस्थिती आहे. एकीकडे शिवसेना, एकनाथ शिंदे गट, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट. महायुती, पण तालुक्यात एकमेकाविरुद्ध. म्हणजे प्रश्न असा उभा राहतो, ही लढत विचारांची आहे का, की वर्चस्वाची? सामान्य मतदार गोंधळलेला आहे. आपण कुणाची बाजू घ्यावी, की ही लढाई आपलीच नाही? सभेत विधान होतं, तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी राजे गट सत्ताधारी म्हणून यायला हवा. हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. सत्ता म्हणजे सेवा की साधन संपत्तीवर नियंत्रण? नगरपालिका व विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय समीकरणं बदलली. मित्र शत्रू झाले, शत्रू मित्र झाले. पण सामान्य माणसाचं काय? फलटण तालुका म्हणजे 4 साखर कारखाने, ऊसाचा ग्रीन बेल्ट, हजारो दूध उत्पादक शेतकरी. पण प्रश्न असा आहे, ही आर्थिक ताकद सार्वजनिक संपत्ती आहे का, की मोजक्या हातात केंद्रित? गोविंद दूध डेअरी, स्वराज ग्रीन पॉवर, शासकीय नव्हे खाजगी. दिलासा देतो, पण त्यामागे राजकीय अवलंबित्व तयार होतंय का? आज फलटण तालुक्याचं राजकारण विकासावर नाही, सार्वजनिक संपत्तीच्या खाजगी केंद्रीकरणावर चालतंय. हा प्रश्न कुणाविरुद्धच नाही,
पण लोकशाहीसाठी महत्त्वाचा निश्चित आहे. ही निवडणूक घराण्यांचं वर्चस्व टिकवण्यासाठी आहे की तालुक्याच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवण्यासाठी? जर ठराविक कुटुंबाच्या भोवती साखर, दूध, सहकार, राजकारण एकवटत असेल तर लोकशाहीचा समतोल कुठे आहे? मतदानाचा टक्का घसरतोय कारण लोकांना ही निवडणूक आपलीशी वाटत नाही. उमेदवारांपेक्षा समीकरणं मोठी वाटतात. मत म्हणजे सौदा बनतो. लोकशाही म्हणजे फक्त प्रक्रिया उरते. मग प्रश्न पडतो, संविधान आहे पण आत्मा आहे का? फलटणकरांनो, ही निवडणूक कुणाचीही असो पण मत तुमचं आहे. प्रलोभनावर नाही, भीतीवर नाही, जातीवर नाही, घराण्यावर नाही, तर प्रश्न विचारणाऱ्या विवेकावर आधारित असावं. लोकशाही ही भेट नाही, ती जबाबदारी आहे. मी प्रमोद सस्ते फक्त एक मतदार म्हणून हे बोलतोय. सत्तेला प्रश्न विचारा, नाहीतर सत्ता तुम्हाला गृहीत धरेल. धन्यवाद.